त्यांच्याबद्दल जो आदर मला पहिल्या दिवशी होता तेवढाच आदर आजही आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही म्हणजे स्थान कुठं आहे, स्थान मनातच आहे ना, मनातच स्थान आहे. व्यक्ती म्हणून किंवा नेता म्हणून किंवा त्यांची कर्तबगारी म्हणून, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून, सगळ्या गोष्टी त्यांनी जी माणसं घडवली, मला स्वतःला समजा जे काही संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं स्थान आढळच आहे. राजकारण हे निष्ठुर असतं, पण या कठोर राजकारणामध्ये काही वेळा अशी हळवी वळणं देखील येतात की ज्यावेळी आधी काय घडलं हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न होतो. आणि त्यातूनच कधी काळी शरद पवारांचे मानसपुत्र म्हणवणारे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये येऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काही वक्तव्य केली आहेत. आणि त्यानंतर आणखी काही इथलं राजकारण वेगळ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसतंय. आणि त्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत. सर, तुम्ही मानसपुत्र म्हणवला गेलात शरद पवारांचे आणि अगदी निकटचे. लोक म्हणत होते. तुम्ही स्वतः म्हणत होतात? मी स्वतः कधी म्हणालेलं नाही. पण आता शरद पवार इथे आले, त्यांनी तुमच्यावरती टीका केली. आता तुम्ही समोरच्या बाजूला आहात, टीका होणं साहजिक आहे. पण अगदी तुमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध कधीही नव्हते हे त्यांनी वारंवार पुन्हा ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, कौटुंबिक संबंध याचा अर्थ की हे खरं आहे की मुळामध्ये राजकीय संबंध होते आणि राजकारणामधून जर घरातल्या सगळ्या लोकांशी परिचय असेल, बोलणं होत असेल, कधी काळी कुठं डिनरमध्ये ह्याच्यामध्ये भेट असेल, तर त्याला कौटुंबिक संबंध म्हणता येईल. परंतु ते मी कधी असं म्हटलेलं नाही की त्याच्यामध्ये एकदम मी त्यांच्या फॅमिलीचा दोस्त होतो किंवा एकदम त्यांच्या गळ्यातला ताईत होतो वगैरे, असं कधी म्हटलेलं नाही. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या तुमच्या घरी येत होत्या, नाही येत होत्या, जेव्हा इथं त्या भीमाशंकरला दर्शनाला यायच्या, यावरून देखील बोललं गेलं. तर काय नक्की वास्तव काय? असं आहे की पवारसाहेब ज्या वेळेला 78 साली राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते भीमाशंकरला मुक्कामी असताना काही घटना घडली आणि त्याच्यानंतर मोठ्या बहिणी भीमाशंकरला आल्या, म्हणजे आमचे वडील घेऊन आले आणि तेव्हापासून आज म्हणजे कालपर्यंत सतत 30-40 वर्ष त्या येत होत्या. भीमाशंकरला दर्शन करायच्या, आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे म्हणून आम्ही आपलं लंच वगैरे काय असेल ते करायचं आणि त्या जायच्या. याच्यापेक्षा जास्त दुसरं काही कौटुंबिक त्याच्यामध्ये आहे अशातला भाग नाही. परंतु तरी काही महत्त्वाची जबाबदारी असली तरी ती पक्षाची माझ्यावर टाकली जायची. सर, तुम्ही आता बोलता आहात पण तुमचा चेहरा मला काही वेगळं सांगतोय, कारण तुम्ही शरद पवारांचे PA म्हणून मला वाटते सुरुवात केली. तुमचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे आमदार होते, पण तुम्ही शरद पवारांचे PA म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तुम्हाला आमदारकीची संधी मिळाली आणि राष्ट्रवादी स्थापन झाली, सत्तेमध्ये आली आणि तेव्हापासून सलग तुम्ही सत्तेमध्ये राहिलात. इतका शरद पवारांचा आणि तुमचा निकटचा संबंध आला आणि आता हा संबंध फक्त राजकीय आहे असं तुम्ही म्हणताय. शरद पवार देखील तेच सांगतायत. आता दोघांनाही राजकीय गरज आहे, पण कौटुंबिक संबंध किंवा जिव्हाळ्याचे संबंध असं कधी काही नव्हतं असं म्हणायचंय तुम्हाला? याचा अर्थ सगळे संबंध तुटले किंवा दुश्मनी झाली किंवा आणखीन काय झालं अशातला काही भाग नाही. हा एक राजकीय निर्णय आम्ही घेतला गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचा आणि त्या राजकीय निर्णयामुळं आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यातून मग
जे काही पवारसाहेब बोलले असतील तर त्यांना आपण कोण थांबवणार आहे. ते त्यांचं जे मत आहे ते मत मांडलं तर काही चुकीचं नाही. नाही, पण आपण जर पाहिलं तर शरद पवार तुमच्या शेजारचा जो मतदारसंघ आहे जुन्नर, तिथंही त्यांनी भाषण केलं आणि तिथं जे काही समोरचे उमेदवार आहेत तेही शरद पवारांच्या उमेदवाराच्या विरोधातले, तेही तुमच्या म्हणजे घड्याळाच्या चिन्हावरचे आहेत. किंवा इकडे पुढचा जो मतदारसंघ आहे खेड आळंदी, तिथेही अशीच परिस्थिती आहे. तिथेही घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे विरोधात. तिथं एवढे तिखट नव्हते शरद पवार. तुमच्याबद्दल भाषण करताना मात्र खूप आक्रमकता जाणवली की पाडा 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 हे. तर हे तुमच्याबद्दल जाणवलं, हे हसन मुश्रीफांच्याबद्दल जाणवलं, हे छगन भुजबळांच्याबद्दल जाणवलं की जी तुम्ही लोक शरद पवारांचे अतिशय वरिष्ठ जवळचे म्हणवले गेलात. आता किती जवळचे होते तर तुम्ही म्हटलात की आम्ही म्हणजे मित्र कधी मानसपुत्र म्हटलं नाही, पण जवळचे म्हणवले गेलात, त्यांच्याबद्दल राग शरद पवारांचा जास्त दिसून येतोय. आता तर ते रागावून बोलले हे तर त्यांच्या बोलण्यावरून दिसतंच आहे. परंतु शेवटी त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये जी भावना असेल ती भावना त्याच्यातून हे शब्द व्यक्त झाले असतील. आणि कदाचित आम्ही सगळे जवळचे आणि निर्णय प्रक्रियेतले लोक असल्यामुळे थोडासा राग त्यांचा जास्त असेल. पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही आहात. नाही, पवारसाहेबांसारख्या नेत्याला उत्तर देण्यासारखं असं ते माझ्याबद्दल काही बोललेलं नाही. तुम्हाला म्हटले ना ते की ते पाडा म्हणून, यांना पाडा म्हणून, कौटुंबिक संबंध नाहीत इथपर्यंत बोलले ते. आणि ते खरं आहे ना, ते कौटुंबिक संबंध नव्हतेच. कौटुंबिक संबंध म्हणजे फक्त आता माझ्या मुलीचे आणि सुप्रियाताईंचे वैयक्तिक मैत्री, म्हणजे मैत्री पण नाही म्हणता येणार, पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून त्यांचे संबंध होते. आणि मी सुद्धा साहेबांच्याकडं ज्या वेळेला काम करायला लागलो ग्रॅज्युएट झाल्यावर पहिल्यांदा, त्यावेळेला 81 साली मी 25 वर्षाचा होतो. आणि 81 सालापासून तर 88 पर्यंत मी त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होतो. आणि स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे. साहेबांच्या बरोबर राहिलं तर आपल्याला काही शिकायला मिळेल आणि त्याचा पुढे राजकारणामध्ये फायदा होईल, अशा प्रकारची एक माझी भूमिका होती. त्यांनी मला संधी दिली आणि 90 साली मग मला तिकीट दिलं आणि मी आमदार झालो. आणि तेव्हापासून सलग 7 वेळेला आमदार झालो. त्यामुळं कौटुंबिक संबंध होते का नव्हते हा प्रश्न फार महत्त्वाचा नाही आहे. तो शरद पवारांनी काढलाय प्रश्न. असं आहे की त्यांनी काढला तर त्यांनी का काढला हे मी नाही सांगू शकत. ते त्यांच्या मनातली भावना आहे. कदाचित त्यांचा माझ्यावर अलीकडे जास्त राग वाढला असेल. होते संबंध नव्हते काय, तुम्ही आता ह्या स्टेजला काय म्हणाल? म्हणजे आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे अगदी तुमचं कुटुंब त्यांचं कुटुंब अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र. आता तुम्ही काय सांगाल? नाही, असं आहे की त्यांनीच स्वतः सभेमध्ये सांगितलं की माझे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील माझे आमदार हे डोंगरासारखे माझ्या पाठीमागे उभे राहिले. म्हणजे दोघे एकाच वेळेला आमदार झाले पहिल्यांदा 1967 साली. 1967ला. त्यामुळं तेव्हापासूनचं जे नातं होतं आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मग वहिनी भीमाशंकरला जायला लागल्यानंतर मग येण्या जाण्यामध्ये मग वहिनी एकट्याच नाही यायच्या, तर त्यांच्या मैत्रिणी यायच्या, मिसेस शिंदे यायच्या, मिसेस आदिक यायच्या, सगळ्याजणी यायच्या. आणि ती फक्त देवाचं दर्शन आणि आदरातिथ्य एवढ्यापुरताच तो भाग मर्यादित होता. याचा अर्थ वहिनी येत आहेत म्हणून आम्ही काही रोज त्यांच्याकडे जाऊन बसत नव्हतो. पण मी PA असताना त्याच्यामध्ये मी 8 वर्ष आता जर घरामध्ये बसल्यावर
काही ना काहीतरी, आता त्याला काय नाव ठेवायचं ठेवा तुम्ही, पण काही ना काहीतरी संबंध तयार होतातच. आणि ते संबंध आत्ता अशा पद्धतीनं नाकारणं हे तुमच्यासाठी मला वाटतं वेदनादायी आहे. अतिशय वेदनादायी आहे. म्हणजे मी गेल्या 40 वर्षात पाहिलं की साहेब ज्या वेळेला कुठेही प्रचाराला गेले त्यावेळेला असं इतकं पर्सनल टीका कोणावर करत नाहीत. आता त्यांनी केली त्या दिवशी, ठीक आहे, मला काही तक्रार नाही त्याच्याबद्दल. आता हे सगळं होत असताना तुमच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवार कुठेही त्यांनी सभा तुमच्यासाठी म्हणून घेतलेली नाही आहे. तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार, हे का? नाही, असं आहे की ज्या वेळेला आम्ही सरकारमध्ये सामील झालो त्याच्यानंतर एक अजितदादांची सभा माझ्या मतदारसंघात झाली आणि उद्या केंदूरला घ्यायचं ठरलं होतं. परंतु सलग रोज सभा यायला लागल्यामुळे शेवटी लोकांना सुद्धा कामधाम सोडून नुसतं सभेला यायचं हे पण अवघड जातं. त्यामुळे म्हणजे 18 तारखेला पण सभा आहे, पुन्हा 17 तारखेला पण सभा, पुन्हा आज पण सभा आहेत. मग ह्या रोज सभा असल्यामुळे आम्हीच अजितदादांना विनंती केली की तुम्ही दुसरं कोणाला आवश्यकता असेल तर तारीख दिली तरी चालेल, आम्ही इथं आमच्या, कारण शेवटी अजितदादांची सभा करायची म्हणजे त्याला मोठी तयारी करावी लागेल. लहान सभा झाली तर परत तुम्हीच लोक म्हणणार की सभा यशस्वी झाली नाही वगैरे वगैरे. आणि म्हणून आम्ही 28ची सभा मोठी करू आणि त्याच्यामध्ये सगळे लोक सामील होत. नाही, पण आता बघा ना, अजितदादा इथे तुमच्या शेजारचा मतदारसंघ आहे जुन्नर, तिथे आहेत. पुढचा जो मतदारसंघ आहे खेड आळंदी तिथे, आणि तुमचा हा मध्ये आहे, तिथे अजितदादा सभा घेत नाही आहेत. तर हे थोडंसं उठून दिसणार आहे. तुम्ही म्हणता की सभेची तयारी करावी लागली असती. आता तर तुमच्यासाठी सभा हा काही नवीन प्रकार नाही, पण अजितदादा आल्यामुळं काय फरक पडला असता असं तुम्हाला वाटतं? की शरद पवारांवरती जर त्यांनी टीका केली तर इथे त्याचा काही वेगळा परिणाम होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही स्वतःही शरद पवारांवरती बोलत नाही आहात. नाही, तसा काही प्रश्न नाही. आणि अजितदादांनी पण काही तशी काही टीका केलीच नसती, तो काही प्रश्न येत नाही. आपण मतं जी मागतोय ती निवडून येण्यासाठी मागतोय, आणि सभा ज्या करतो त्या आपण आपलं ध्येय धोरण, आपला कार्यक्रम, भविष्यात करायचे कार्यक्रम ह्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत असतो. त्यामुळे अजितदादांनी सभा दिली नाही याला काही राजकीय कारण नाही. त्यांनी सभा उद्या आम्हाला दिलीच होती. केंदूरला सभेची तयारी करायलाही सांगितली होती, परंतु कार्यकर्त्यांचंच मत असं आलं की आता रोज रोज सभा होत आहे, तर त्याच्याऐवजी आता एकदा अजितदादा येऊन गेलेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. निवडणूक सुरू झाल्यापासून, जाहीर झाल्यापासून, निवडणूक सुरू झाल्यापासून नाही येऊन गेले, नाही आलेले, त्याच्या आधी येऊन गेलेले आहेत. शरद पवारांचं तुमच्या आयुष्यातील स्थान तुम्ही कुठे पाहता? म्हणजे त्यांच्याबद्दल जो आदर मला पहिल्या दिवशी होता तेवढाच आदर आजही आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही म्हणजे स्थान कुठं आहे, स्थान मनातच आहे ना, मनातच स्थान आहे. व्यक्ती म्हणून किंवा नेता म्हणून किंवा त्यांची कर्तबगारी म्हणून, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून, सगळ्या गोष्टी त्यांनी जी माणसं घडवली, मला स्वतःला समजा जे काही संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं स्थान आढळच आहे. मग हे का घडलं? म्हणजे सतत जे विचारलं जात आहे, मध्यंतरी तो मोठा विषयही झाला, तुम्ही असाल, छगन भुजबळ असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, तर हे अनेकदा तुम्ही मंत्री राहिलेला आहात, कित्येक वर्ष, म्हणजे जवळपास 1.5 दशक मंत्री राहिलेला आहात. तर हे का घडलं? काय असं कारण होतं की जे सगळ्यांना तुम्हाला एकत्रित हा निर्णय घ्यावा लागला? आता खरं तर हा सामुदायिक निर्णय आहे. 52 आमदारांची मीटिंग बोलवली होती, त्याला
त्या बैठकीला 42 आमदार हजर होते आणि त्या बैठकीत ठरलं की आपण सगळ्यांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर जायचं आणि हे ठरल्यानंतर आम्ही 2 वेळेला पवारसाहेबांना जाऊन भेटलो आणि सगळ्या लोकांचं असं मत आहे की आपण सरकारमध्ये जाऊया, कारण मतदारसंघातले बरेच प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. आणि मग एकदा पार्टीने निर्णय घेतल्यावर मग आम्ही पार्टीच्या निर्णयाच्या बरोबर राहिलो. पण त्याच्या आधी जर आपण सगळा घटनाक्रम पाहिला तर इन्कम टॅक्सचे छापे, ईडीच्या कारवाया किंवा आणखी काही तपास यंत्रणा ज्या आहेत तर त्यांच्या कारवाया, या सगळ्यांनी तुम्ही सगळे नेते जे आहात ते बेजार झालेला होतात. आता 2 दिवसांपासून तो विषय देखील चालू आहे की 2019लाच अंबानींच्या घरी बैठक झाली होती, त्याला कोण होतं न होतं, काय त्यांचं पार्टिसिपेशन होतं अदानींचं वगैरे वगैरे, हे सगळं होतं. आणि खरं तर हे खूप वर्षांपासून सुरू होतं आणि एक सगळेजण काही एकाच दिवशी एका निर्णयाप्रत आले नसाल, हळूहळू एक जण आला असाल. तर हे म्हणजे निर्णयाप्रत येणं ह्याच्या पाठीमागं काय होतं कारण? म्हणजे की 42 आमदारांनी सह्या केल्या, बरोबर आहे, पण दबाव होता, काय होतं की तुम्ही पुढच्या राजकारणासाठी म्हणून हा निर्णय घेतला? त्यांनी सगळ्याच लोकांची तशा प्रकारची तयारी होती, अपेक्षा होती, मागणी होती आणि त्यामुळं हा निर्णय घेतला. त्याच्यात इन्कम टॅक्स किंवा ईडी किंवा काय असेल तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी जाहीर पण सांगितलेलं सभेमध्ये, मला कुठल्याही प्रकारे कुठल्या एजन्सीचं समन्स, नोटीस, कागद काही नाही. आणि मी हेही सांगितलेलं आहे की कोणीही कुठलं एखादी नोटीस, इन्कम टॅक्सची नोटीस, CBIची नोटीस, ईडीची नोटीस, अँटी करप्शनची नोटीस, कुठलीही नोटीस मला आलेली दाखवली तर मी उद्या सकाळी उमेदवारी मागं घ्यायला तयार आहे. तुम्हाला स्वतःला वैयक्तिक आली नसेल पण तुमच्याशी संबंधित जी लोक आहेत तर त्यांना काही मागच्या काळामध्ये त्रास झाला हे तर दिसत होतं ना, की इन्कम टॅक्सच्या काही नोटीस आलेल्या आहेत, ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, हे दिसत होतं सर. हे आता तो त्यांचा वैयक्तिक व्यवसायाचा प्रश्न आहे आणि तसा त्रास झालेला दिसतच होता. ते कारण ठरलं सर ह्या निर्णयाप्रत येण्यासाठी? मला असं वाटत नाही. हे तर त्याच्या म्हणजे मी काही त्या चर्चेचा भाग नाही. पण खूपच मी थोडं तुमच्यासाठी अडचणीचे ठरतील असे प्रश्न आहेत, पण विचारणं माझं काम आहे. सर शेवटाकडे आपण येऊयात की म्हणजे पुन्हा जे आहे ते कौटुंबिक संबंधांबद्दल बोललं जातं. हे संबंध आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात आपण पाहतोय की अगदी खूप ताणले गेलेत, अगदी तुटेपर्यंत ताणले गेलेत. पुन्हा ते पहिल्यासारखे होतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला, आशा आहे? असं आहे की आज मला त्याचं उत्तर नाही देता येणार, पण समोरच्या बाजूनी, साहेबांच्या बाजूनी किंवा वहिनींच्या बाजूनी सुप्रिया सुळे म्हणतायत की बाबा आमचे काही त्यांच्याशी कौटुंबिक संबंध नव्हते. हे त्यांना सांगावं लागतंय की कौटुंबिक संबंध नव्हते. इतर कुठं सांगावं लागत नाही, इतर कुठल्या मतदारसंघात प्रचार करताना तुमच्याबद्दल सांगावं लागतंय. हां, कारण लोकांनाही असं वाटतं ना की कौटुंबिक संबंध आहेत, होते. कारण इतके वर्ष, 40 वर्ष एखाद्या कुटुंबाच्या सोबत काम करणं, एखाद्या नेत्याच्या सोबत काम करणं, आता याच्यातून काय इन्फरन्स काढायचा तो इन्फरन्स लोक काढतात. त्यामुळे आज जर काही वेगळं म्हणणं येत असेल तर ते त्यांच्या मनात काय आहे, कशामुळे ते हे बोलले हे त्यांनाच माहिती. त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. तुम्हाला तर वेदना होत आहे, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांनाही हे ऐकून वाईट वाटत असेल? निश्चितच ना. म्हणजे ज्या वेळेला एखादा पाहुणा आपल्या घरी येतो 30-40 वर्ष, किंवा आपण कधीतरी जातो आणि एकदम त्याच्यातून अशी परिस्थिती तयार होते तर वाईट वाटणारच. धन्यवाद सर. तर दिलीप वळसे पाटील खरं तर फार माध्यमांशी बोलत नाहीत. यावेळी मात्र ते भावनिक झालेले पाहिले आपण, कारण 40 वर्षांपासूनचे शरद पवारांसोबतचे त्यांचे
संबंध म्हणा, ऋणानुबंध म्हणा, हे राहिले होते. त्यातूनच मानसपुत्र म्हणून त्यांना म्हटलं जात होतं. ते स्वतः नव्हते म्हणत असं ते आता म्हणतायत, मात्र लोक म्हणत होते. आणि या म्हणण्यातूनच आत्ता ही जी काही निवडणूक महाराष्ट्राची शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे, त्या निवडणुकीच्या या आंबेगावच्या प्रचारामध्ये आपल्याला हे सगळे वेगवेगळे जे कंगोरे आहेत ते पाहायला मिळत आहेत. एकीकडे शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी येऊन इथं सांगणं की दिलीप वळसे पाटील यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध नव्हते, आणि दुसरीकडे शरद पवारांनी इथं प्रचारसभा घेतलेली असताना अजित पवारांनी या ठिकाणी प्रचारसभा न घेणं. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, आंबेगाव, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.